नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी स्पेशल या यूट्यूब चॅनलवर आप सर्वांचे स्वागत आहे. तरी आपण हा 12वीचे लेक्चर घेणार आहोत. म्हणजे 12वीच्या अभ्यासक्रमात तुम्हाला जे जे विषय आहेत टोटल 12वीचे, त्यातला आपला पहिला सहकार विषय, बरोबर आहे. आता सहकार विषयाच्या विषयाची तुम्हाला जर माहीत असेल, बरोबर आहे, तर या बंद विषयापेक्षाही सर्वात सोपी विषय म्हणजे कोणता विषय? सहकार विषय, बरोबर. तो की तुम्हाला पहिले सांगितलं, सहकार विषय म्हणजे हा सहकार विषय म्हणजे 4 दिवारीच्या अंदरचा विषय आहे. तुम्हाला दरवाजाच्या बाहेर गेला तर तुम्हाला सहकार भेटत नाही. 4 दिवारीच्या अंदर तुम्ही बाकीचे विषय सोडले सहकार तुम्हाला सहज जमते, बरं. पण सहकारी विषयाची खासियत आहे, बरं. आता कालच किती भेटली आपल्याला, काय आपल्या ओरडायची तुमची 12वीच्या ओरडायची हे भेटलं आपल्याला की कोणत्या सहकाराच्या कोणत्या भागाने किती मार्किंग आहे, बरोबर आहे. तर मागच्या वर्षी सिलेबसपेक्षा या वर्षी सिलेबस थोडा चेंज आहे, बरोबर आहे. तर चेंज असल्यामुळे काही काही टॉपिक बदलले की जे लॉंग प्रश्न होते, समजा चुटकी बरोबर लिहा, चुटकी बरोबर लॉंगमध्ये 5 मार्क तुम्हाला 1 मार्क आले, बाकी काही बदल झाला नाही ना, बरं आहे. तसं पुढे पुढे शिकवलं तुम्हाला सांगतोच मी कसं हँडल करायला लागत, बरं आहे. आता आपण सहकार, बरोबर आहे. आता सहकार म्हटलं तर हा तुम्ही आता विषय शिकलेले नव्हते, बरोबर आहे. पण सर्वात सोपी हा विषय हाच आहे, बरोबर आहे. मराठी विषयापेक्षा बी, बरोबर आहे, मराठी विषय शिकता तुम्ही, मराठी विषयापेक्षा सोपी कोणता विषय आहे? सहकार हा विषय, बरोबर आहे. आता सहकार मधला पहिला धडा कोणता आपला? सहकार विषय म्हणजे सोपीच नाही बा. निबंध काय, सचिव आहे, जेही आपल्या खटल्याचे माणसं आहेत ते सारे सहकारी संस्थेत काम करतात. अध्यक्ष कुठे राहील? गणपतीच्या भंडाऱ्याला गेला अध्यक्ष आहेच, आहे की नाही. म्हणून अध्यक्ष आला प्लस सचिवाला, सचिव कोणत्या असतेच कार्यक्रमाने, बरं. सचिवाला उपाध्यक्ष काही म्हणत नाही. अध्यक्ष नसला, अध्यक्षाच्या गैरहजेरीत कोण पाहिजे पदवार? उपाध्यक्ष आला, बरोबर आहे. एखाद्या सभेला समजा अध्यक्ष हजर नसला तर त्याच्या जागी पदावर कोण पाहिजे? उपाध्यक्ष, बरोबर आहे. आपण पहिल्या धड्याला सुरुवात करू. पहिल्या धड्याचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन, बरोबर आहे. सहकारी संस्थेचे संघटन. आता हा जो पहिला धडा आहे, बरोबर आहे. आता तुम्ही जर सिलेबस पाहिला असेल, मागच्या वर्षीचे जे सहकाराचं पुस्तक होतं त्याच्यात याच्यात बदल आहे. मागच्या वर्षी सहकाराच्या धड्यात, सहकाराच्या पुस्तकात पहिला धडा जो होता प्रवर्तकाचा तो डायरेक्ट काढण्यात आला आणि 2 नंबरचा धडा 1 नंबरला आणला, बरोबर आहे. सहकारी संस्थेचे संघटन की सहकारी संस्थे, आता त्या तुमची शरीरमधून की सहकारी संस्था, सहकार काय म्हणतात? एकामेकाला मदत करणे, बरोबर आहे. एकामेकाला मदत करणे म्हणजे सहकार, बरोबर आहे. तर सहकारी संस्था, बरोबर. आता सहकारी संस्थेची स्थापना कशी होते, कोण करते, हे याच्याबद्दल काही पुस्तकात एवढं डिटेल दिलं नाही, पण तुम्हाला सांगतो मी जर असं. सहकारी संस्थेची स्थापना प्रवर्तक करते. आता प्रवर्तक काय म्हणतात? जो व्यक्ती सहकारी संस्थेची स्थापना करते त्या व्यक्ती काय म्हणतात? प्रवर्तक म्हणतात, बरोबर आहे. त्यातल्या काही माणसाच्या प्रवर्तन अवस्था होतात तर ते प्रवर्तन अवस्था काही निघाल्या, बरोबर आहे. आता प्रवर्तक पाहिला आपण, आता त्यातले काही पदाधिकारी दिला, बरोबर आहे. सहकारी संस्थेची स्थापना झाली कशी, बरोबर. एक ज्याने कल्पना सुचली, आता उदाहरणार्थ एक व्यक्ती बघला, त्या व्यक्तीला सहकारी संस्था स्थापन करायची आहे, त्याने त्याच्या मनात ती कल्पना आली. उदाहरणार्थ आपण यम नावाचा माणूस घेऊ. यम नावाच्या माणसाच्या मनात इच्छा आली की मी एक सहकारी संस्था स्थापन करावी. तर स्थापन करावी हे सर्वप्रथम ज्या व्यक्तीच्या मनात येईल त्या व्यक्तीचे नाव आहे प्रवर्तक, ओके. आता प्रवर्तक व्याख्या समजली. आता त्याचे काही पदाधिकारी आहेत, बरोबर आहे. तर ते पुढचा भाग आहे किंवा निबंध काय करते, प्रवर्तक जातात, त्याची स्थापना करतात, बरोबर आहे. आता स्थापना करताना पहिल्या धड्यात ते तुम्हाला दिलं नाही, पुढे तर नाही तुमच्या धड्यात. त्याला पहिला टॉपिक म्हणजे आपला सहकारी संस्थेचे संघटन झाले, बरोबर. आता संघटन झाले कसे? संघटन झाले म्हणजे 4-5 व्यक्ती एकत्र आले असतील. 4-5 व्यक्ती एकत्र आल्यावरच आपली सहकारी संस्था स्थापन झाली. सहकारी संस्था एकट्याच्या नाही होत ना, आपण एकट्याचं म्हणून काय
एकट्याच्यात होतच नाही. संघटन केलं हा शब्द मेन आपला संघटन. आता संघटन म्हणजे 10, 12, 15, 20, 25 जण एकत्र आले असतील ना. आले म्हणजे स्वतःच आपण झाली बरं. त्यातला मेन व्यक्ती कोणता आहे आपला? प्रवर्तक. बरोबर आहे. आता यातला पहिला टॉपिक आहे आपला जी आपली संस्था गेली. आता साईडचं टॉपरला धरलं तुम्ही ना तर साईड वगैरे ते अध्यक्ष, इकडे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इकडे सचिव, गिचिव, सभासद, उपाध्यक्ष, बरं, क्रिशिक सभासद, अक्रिशिक सभासद, नियमित सभासद. बरं, हे जे सभासद आहेत की नाही हे याच्यामध्ये येतात म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष. टॉम टू बॅटन चालते खाली. बरं, सहकार मधलं काही सुटणार नाही. टॉम टू बॅटन तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त पॉईंट पाठ करा सहकारचे. सहकारचे जर तुम्ही फक्त पॉईंट पाठ केले तुम्हाला ॲटोमॅटिक 90% कुठेच गेले नाही तुमची. पण गॅरंटी लिहून देतो 90% भेटणारे कोणते आहेत बरं सांगतो. 90% तुम्ही आरामशीर 90 मार्क. बरं, 90 मार्क तुम्ही सहकार विषयात घेऊ शकता. सहकार विषयात करा एकच सांगत फक्त पॉईंट पाठ करा. पॉईंट जर पाठ केलं की तुमचं फक्तही हलत नाही पेपरात. म्हणून सगळ्यात मेहनत म्हणजे पॉईंट पाठ करणं. पॉईंट पाठ केली की विश्लेषण तुम्हाला ॲटोमॅटिकच येते. नाही ॲटोमॅटिक आलं तुम्ही हलत जिंदाबाद तुम्ही टेन्शन काय घेऊन राहिले. बरोबर. आता त्यातला पहिला भाग आहे आपला सभासद गेला. बरं, आता अध्यक्ष हे जे आहेत की नाही हे टॉपिक ते नंतर गेला पहिल्या पाठातले. त्याला पहिला टॉपिक आपला सभासद. बरं, हा जो सभासद आहे आता तुमच्या पुस्तकात जर व्याख्या पाहिली सभासदाची तो लॉंग आहे. बरोबर आहे. पण मी सांगितलं ते ध्यान ठेवा तुम्ही. बरोबर आहे. ते जे तुमच्यापाशी तुमच्या पुस्तकाने तुमच्यापाशी ठेवा. मी जे सांगतो ते ध्यानात ठेवा. तुम्हाला सुद्धा सभासदाचा पेपरात कोणताही टॉपिक त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की पहिल्या धड्याचं आता तुमची काही या कोरोनामुळे वाटते ते भाग पडले तुमचे. बरोबर. आता जे टॉपिक पडले बरोबर आहे जे टॉपिक पडले त्यातले फक्त 3 धडे आहेत. बरोबर आहे. आता त्या 3 धड्यापैकी पहिल्या धड्याचं वेटेज किती आहे? 27 मार्काचा. पहिल्या धड्याचं वेटेज किती आहे? 27 मार्काला आहे. 27 मार्काला आहे तर याच्याआधी म्हणतो हा धडा क्लिअर करा. या धड्यात करणं काय प्लस सभासद आजचा टॉपिक. सभासद झाला येणार टॉपिक. अध्यक्ष, उपाध्यक्ष जरा सगळा. उपाध्यक्ष व्यवस्थापन समिती त्याची जबाबदारी आहे. हे ते सचिव आहे मला. बरं, हे टॉपिक चालतात ना. हे 3 धडे तुमचे टॉपिक ॲटोमॅटिक तुम्हाला मार्क भेटतात. फक्त तुम्ही पॉईंट पण पाहिजे. बरं, पॉईंट जर नसले काहीच नाही होत. विश्लेषण ॲटोमॅटिक होते. नाही झालं तुम्ही वर्षाला विश्लेषणचं टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्या पण पॉईंट मारायचं. पॉईंट मी काही पाठ करून देऊ शकत नाही तुमचं. बरं, आता सभासदाची मी व्याख्या लिहा. सभासदाची व्याख्या लिहा तुम्ही. आता सभासदाची तुम्हाला थोडी सांगतो व्याख्या तशी तुम्ही क्लिअर आहे का? 12 घ्या तुम्ही. सभासदाची व्याख्या लिहा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1907 व अधिनियम 61. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1907 व अधिनियम 61 नुसार नोंदणी अर्जात सामील झालेली व्यक्ती म्हणजे सभासद होय. कळले? महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1907 व अधिनियम 61 नुसार नोंदणी अर्जात सामील झालेली व्यक्ती म्हणजे सभासद होय. बरोबर आहे. म्हटलं क्लिअर झालं. हे आपली सभासदाची व्याख्या. सभासदाची व्याख्या याच्यासाठी तुम्हाला उपयोगी पडते. उदाहरणार्थ जर तुम्हाला याचा 5 मार्काचा प्रश्न आला. बरं, 5 मार्काचा प्रश्न आला. 5 मार्काचा प्रश्न आला तुम्हाला कमसे कम याचे मिनिमम 5 पॉईंट लिहावं लागत. बरं, आता तुम्ही 5 पॉईंट लिहिले तुमचं अक्षर जबरदस्त आहे. 5 पॉईंट लिहिले तुम्हाला पहिला जो तुम्ही पॉईंट होता त्या पॉईंटच्या अगोदर तुम्हाला व्याख्या लिहावी लागते. आपण तुमचा प्रश्नाचा मेन टॉपिक काय? सभासद. सभासदात कोणताही प्रश्न सभासदाचे कार्य येऊ, सभासदाच्या जबाबदाऱ्या येऊ, सभासदाचे गुण येऊ, सभासदाचे पात्र येऊ, कोणतीही आले तरी त्याची पहिली व्याख्या लिहावी लागते. व्याख्या लिहिली ना तर पेपर तपासणारे ॲटोमॅटिकच माहीत पडते की कोणत्या लेवलचा आहे म्हणून. समजले? म्हणून पहिले व्याख्या लिहा. व्याख्या लिहिली की ॲटोमॅटिक तुम्हाला म्हणून ते सूट खाली चालते. तुमचं विश्लेषण वाढत राहते. विश्लेषण वाढलं तुम्हाला मार्क भेटत राहतात. 4 मार्कासाठी तुम्हाला 4.5 भेटतात. 4.5चे 5.5 5 होतातच. समजले? म्हणून पहिले सभासदाची व्याख्या केली. आता व्याख्या केली. आता पाहू त्याच्या आपण प्रकार. बरं, पहिला प्रकार सांग. सभासदाचे पात्र द्यायला पहिली एक कोणचा एक
पात्रता आहे त्याची, एका सभासदाची पात्रता. बरोबर. आता बघू सभासदाची पात्रता. तर आता सभासदाची पात्रता, बरोबर. आता नेमकं सभासद व्हायसाठी करायला लागते सहकारी संस्थेत, हे मेन आहे. बरोबर. आता कोणी पहिली नव्हत्या खायला म्हणून का सहकारी संस्थेला सभासद बनीन काय नाही म्हणत. त्याने समजा पहिलं पाहिजे ना काही ना काही. त्याला पहिलं म्हणून काय सज्ञ व्यक्ती, पहिला पॉईंट आहे संज्ञान व्यक्ती. बरोबर आहे. संज्ञान व्यक्ती. आता संज्ञान व्यक्तीपाठी शब्दातच आहे संज्ञान, म्हणजे ज्याले त्या गोष्टीबद्दल काही ना काही ज्ञान आहे असाच व्यक्ती सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकते. दुसरा कोणी होऊ शकते जो विकलांग आहे, दिमागात थोडासा हलका आहे, तो होईल ना सहकारी संस्थेचा नाही होईल. बरोबर. कोणी जो संज्ञान व्यक्ती महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व दिनांक 61 नुसार जी व्यक्ती संज्ञान आहे अशाच व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासदत्व भेटू शकते. ही ती व्यक्ती पात्र आहे. बरं. संज्ञान म्हणजे काही ना काही जागेवर आहे, ती सहकारी संस्थेचे सभासदत्व प्राप्त करण्यासाठी पात्र आहे. बरं. दुसरा पॉईंट कोणता आहे? कार्यक्षेत्रात वास्तव्य, कार्यक्षेत्रात वास्तव्य. बरं. कार्यक्षेत्रात वास्तव्य. आता कार्यक्षेत्रात वास्तव्य जर म्हटलं तर एक मिनिट लक्षात घेऊन घ्या. सहकारी संस्थेचा नियमच आहे की सहकारी संस्थेचा सभासद तोच होऊ शकते की जो सहकारी संस्थेच्या कार्यात, आता कार्यक्षेत्र दिला की जो सहकारी संस्थे क्षेत्र असते नेमेल जिल्ह्याकरता तालुक्याकरता. बरोबर. जिल्हा ठिकाणी कोण काम करते? जिल्हा उपनिबंधक. तालुका ठिकाणी सहाय्यक निबंधक काम करते. पुढे दोन आहे तिसऱ्या चौथ्या गळ्यात असं त्यांनी ठेवा. म्हणून त्या कार्यक्षेत्रात असणारे सभासद हेच फक्त किंवा जी त्या कार्यक्षेत्रात सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात काम करतात ते सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. बरं. आता उदाहरणार्थ सहकारी संस्था आपण घेतली, तुम्ही जर आमचा दोघीचा माणूस होती होईल का सभासद? सहकारी संस्था सभासद होईल का? नाही होत ना. कोणी कार्यक्षेत्रात काम करते काय? नाही काम करतात. म्हणून सरळ सरळ आहे. आता ही जी टॉपिक असते त्याचं जास्त विश्लेषण होत नाही, पण विश्लेषण करायचा प्रयत्न करा. तुम्हाला वाचून समजेल नाही समजलं मी यावरती. म्हणून कार्यक्षेत्रात वास्तव्य सहकारी संस्थेचा सभासद असा होऊ शकते की जो सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात, म्हणजे सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र त्याच्या आजूबाजूला राहणारा जो असेल त्याचं क्षेत्र जेवढं मोठं आहे त्याच्यातलं त्याने सभासद नेमले जाते. दुसरा कार्यक्षेत्राच्या बाहेरचा सभासद नेमल्या जात नाही. समजले? तुझा पॉईंट. हे तर खास आहे का? विद्यार्थी सभासद. तर आता विद्यार्थी सभासद जर म्हटलं तुमच्या शाळेत, आता तुमच्या शाळेत जर म्हटलं तो विद्यार्थी सभासद आहे. बरोबर. आता ते मुलं ते प्रत्येक शाळेत जर पाहिजे क्रीडा याचे त्याचे स्पोर्टचे स्पेशल भाग असतात. बरोबर. तसं एक भंडारगृह असते. बरोबर. आता भंडारगृहमध्ये ते स्पोर्टचे भांडे घेणे हे कॉलेजचे कसे कॉलेजचे शाळेचे त्या भागात राहतात. बरोबर आहे. त्याचं विद्यार्थी सभासद म्हणजे आता विद्यार्थी सभासद काही कुठे वय ही अट लागत नाही. आता पुढचा भाग आहे वय म्हणाला की 18 वर्ष पूर्ण लागते समजा व्यक्तीले. आता 18 वर्ष लागते. अरे बाबा हे विद्यार्थी कोणाची 18 वर्ष थोडी पूर्ण असतात शाळेत. म्हणून विद्यार्थ्यांनी याच्या बाबतीत कोणतीही अट दिलेली नाही. म्हणून शाळेत सहकारी संस्थेचे सभासद विद्यार्थ्यांना देण्यात येते. म्हणजे पुढचा पण कोणता? नोंदणीकृत संस्था. नोंदणीकृत संस्था. बरोबर. आता नोंदणीकृत संस्था, आता जे नोंदणीकृत संस्था केली आता अटी देणार नोंदणीकृत संस्था. बरोबर. संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था, उदाहरणार्थ आता अमरावतीची संस्था आहे. उदाहरण म्हणून जेव्हा आपण अमरावती संस्था कोणती येते? पंजाब देशमुख. बरोबर. श्री शिवाजी शिक्षण संस्था. आता हे जे शिक्षण संस्था असतात
काही कुठले क्रीडा संस्था असतात, सांस्कृतिक मंडळ असतात की हे असतात प्रायव्हेट असतात, हे काय करतात सहकारी संस्थेचे सभासदत्व घेऊ शकतात. बरं, कोणत्या वेळी आपल्या नोंदणीकृत संस्था, बरं, की जे संस्था ज्याचं नोंदणी होईल आहे सरकारच्या खात्यात ज्याची नोंदणी होईल आहे, बरं, ती शिक्षण संस्था असो, औद्योगिक औद्योगिक मंडळ असो किंवा सांस्कृतिक मंडळ कोणतेही असो, पण ते नोंदणीकृत पाहिजे. अशी जे सहकारी संस्थेची काय होऊ शकते सभासद होऊ शकते. बरोबर आहे. आता पुढचा भाग आहे भागीदारी संस्था. बरोबर आहे. आता आहे ती आहे पुढचा भाग किती आहे 4. 5वा भाग आहे समजून तुम्हाला भागीदारी भागीदारी संस्था. बरोबर आहे. आता भागीदारी संस्था याचा असा अर्थ आहे की भागीदारी कायदा कधीचा आहे 1932 चा. बरोबर आहे. आता भागीदारी सहकारी संस्था कायदा 1932 नुसार ज्या संस्थातील सहकारी संस्थेच्या सभासदांना पात्र असतात की जे सहकारी संस्था 1932 पासून 32च्या कायद्यानुसार सहकारी संस्थेचे भागधारक होतात किंवा भागीदार होतात, त्या संस्था सहकारी संस्थेचे काय होतात सभासदत्व प्राप्त करू शकतात. बरोबर. आता अधिक प्रश्न निर्माण झाला तुम्हाला रिकाम्या जागी किंवा एका वाक्यात दिलेल्या जोड्या लावा यामध्ये 100% बांधलेला आहे. भागीदारी संस्था कधीच आहे 1932 चा. बरोबर. भागीदारी सहकारी संस्था कायदा कधीचा आहे 1932 चा आहे. पण हा मेन आहे. बरोबर. हा तर पॉईंट आहे तुम्हाला. भागीदारी संस्था कायदा 1932 नुसार जेही सहकारी संस्थेचे सभासदत्व धारण करू शकतात. पण त्याचे मेन म्हणजे एक तुमच्या रिकाम्या जागी आला, तुमच्या एका वाक्यात उत्तर लिहिलं आला, तुमच्या जोड्या लावला. हा प्रश्न आहे. भागीदारी संस्था कायदा 1932 ध्यानात ठेवा. नशी तो ऑब्जेक्टिव्ह एका पेजवर लिहून जा. ऑब्जेक्टिव्ह पाठ करत जा. कोणती विचारतात तो सांगता येत नाही. ऑनलाईन परीक्षा झाली तुमची. बरोबर. तुम्हाला हे कामात पडू शकते पण तसंही कामात पडतेच. बरोबर. त्याच्या पुढचा भाग आहे आता कंपनी कायदा. बरोबर. आता कंपनी कायदा जर जुना धरला तुम्ही ना, आता हे मोडले तरी का आपलं हे झाली इकडे जागा नाही आपल्याला म्हणून लागतो. ओके समजदार महाराज आपला कंपनी. आता कंपनी जी आहे कंपनी कायदा कधीचा आहे 2013 चा. बरोबर. कंपनी कायदा 2013 चा आहे. बरोबर. पण जो जुना होता 1956 चा होता. पण आता नवीन अपडेट जोडली. कंपनी कायदा 2013 नुसार जेही सहकारी संस्था हा तेही सहकारी संस्था कंपनी कायदा 2013 च्या नुसार हे सहकारी संस्थेचे सभासद धारण करू शकतात. बरोबर. डबल प्रश्न निर्माण झाला. कंपनी कायदा कधीचा आहे 2013. बरोबर. आता जो जुना कायदा आहे तो जुना कायदा तुम्हाला ध्यान द्यायची काम नाही. बरोबर. आपला आता हा नवीन कायदा आहे. त्याच्यामध्ये आहे सार्वजनिक विश्वस्त संस्था. बरोबर. आता सार्वजनिक विश्वस्त संस्था काय आहे ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्याची झालेली असते त्या देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. बरोबर. आता सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 हे ध्यान ठेवा. सार्वजनिक विश्वस्त कायदा सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 हे ध्यान ठेवा तुम्ही. सार्वजनिक विश्वस्त कायदा कधीचा आहे 1860. बरोबर. म्हणजे या कायद्यानुसार जी सहकारी संस्थेचे सभासदत्व धारण करू शकतात. बरोबर. म्हणजे पात्र आहे या कायद्यानुसार जे नोंदणी करतील ते सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र आहे. त्याच्यावर सहकारी संस्था. आता सहकारी संस्था हे सांगायचं काम कोणती सहकारी संस्था कायदा 1960 अधिनियम 61 नुसार जी सहकारी संस्था या कायद्यानुसार जी सहकारी संस्था नोंदणी करतील ती सहकारी संस्थेच्या सभासदासाठी पात्र आहे. बरोबर. सहकारी संस्था कायदा 1960 अधिनियम 61 नुसार. बरोबर. त्याच्या पुढचा पॉईंट आपला सार्वजनिक विश्वस्त संस्था. आता सार्वजनिक विश्वस्त संस्था जर तुम्हाला माहीत नसतील जिल्हा परिषदेखाली पंचायत समिती
की पंचायत समितीच्या खाली आपली ग्रामपंचायत म्हणजे नगरपालिका असो महानगरपालिका असो ही जेवढेही असतील फ्रॉम टू वॉर्ड जिल्हा परिषद पासून तर ग्रामपंचायत सहकारी संस्था जे ही सभासद होऊ शकतात. बरोबर. आता तुम्हाला तर माहिती असेल की भागधारक मर्यादा बरोबर आहे. आता 15% पेक्षा पुढे आहे तुम्हाला 15% जास्त भागधारक करू शकत नाही सभासद. बरं 15%च्या अगोदर त्याने भाग घेता खरेदी करता येत नाही. पण त्याने अपवाद आहे. अपवाद काय आहे? हेच तर अपवाद आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका हे त्याचे अपवाद आहेत की किती टक्के भाग धारण करता येते. म्हटले हे केंद्र सरकार राज्याला येईल अपवाद आहे हे त्यातले जात की ही सगळ्या संस्थेचे कसे भाग धारण करू शकतात. त्यांचं इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर बरं काही काही सगळं ते गुंतवणूक करतात प्रोडक्ट इकडे तिकडे. बरं हे आपली होती सभासदाची पात्रता. बरोबर आहे. आता बरेच वाटते पात्रता तुम्हाला समजली बरोबर. आता तुझ्या पात्रता तुम्हाला बघायला लागली पाहिजे. आता तुम्ही बोलता की विश्लेषण होईल कसं असतं बरोबर आहे. पॉईंट आम्ही पाठ करतो पण विश्लेषण होईल कसं. अरे बाबा तू फक्त वाचणं एक खेप 2 खेप 2-3 खेप रिव्हिजन मागलं ॲटोमॅटिक विश्लेषण वाढते. नाही विश्लेषण वाढलं आपला कायदा बांधलेला आहे. ज्याही मुद्द्याचं विश्लेषण वाढलं नाही आपला कायदा बांधलेला आहे ना. महाराष्ट्र सरकार स्वतः कायदा 1960 व 61 नुसार अशी घटना पाहिली वाढवलं किती आहे. आपल्या विश्लेषण किती पाहिजे बघा 5 ओळी. किती 5 ओळी. कारण 2 ओळी हे तर 2 कायदे बरोबर आहे 3 ओळी लिहू शकत नाही तुम्ही. पण एक वाट आहे त्याने पॉईंट पाठ करावं लागेल. पॉईंट पाठ केले आता तुम्ही बोलतात आणि 10 पॉईंट गेला बरोबर. तुम्हाला जर पात्रता विचारली सभासदाची पात्रता सांगा किती मार्गाले आहे. फक्त 5 मार्गाले. किती फक्त 5 मार्गाले आहे. सभासदाची पात्रता लिहा 5 मार्गाले गुण आहे. अटी मुद्दे दिला 10 तर 10 लोक नका बसू. त्यातले तुम्हाला येतील त्याचं विश्लेषण चांगलं होईल असे फक्त 5च मुद्दे लिहा बरोबर आहे. मग एक सभासदाची व्याख्या ती तुमची एक्स्ट्रा मत चालली की 3 मत चांगले गुण मिळून देते बरोबर. सभासदाची व्याख्या एक्स्ट्रा मत चालली आणि तुमचे 5 मुद्दे अटी 10 मुद्द्यात 10 लोक नका बसू. उदाहरणार्थ असे की ज्या कुठेही चांगलं येते मग हुशारा सारा टमाटा का द्यायचं ज्या प्रश्न त्या प्रश्नाला उत्तर देतात. अरे बाबा हस्तेटी हे नसते माहीत की पॉईंट लिहा किती लागत. पण कोणताही पेपर लिहिताना एक गोष्ट ध्यान ठेवा पहिले मार्काचं वेटेज पाहायचं. 2 मार्काने आहे 4 मार्काने आहे 4 मार्काने आहे ना तर 4 मार्का एवढं विश्लेषण पाहिजे. तुम्हाला जास्त येत असेल ना लिहून नका बसू सारा 80 मार्का पेपर 10 पेज विश्लेषण करायचं. 2 मार्कापुरतंच 4 मार्कापुरतं. म्हणून मोठी 5 मार्काने विचारून 5च मुद्दे लिहा 6 मुद्दे लिहू नका. जर तुम्हाला समजा टाईम आहे तुम्ही 6 मुद्दे लिहू शकता. म्हणजे वाटतं तुम्हाला समजलं असेल बरोबर. तर याची पात्रताची सर्वात मेन टॉपिक कोणता आपला आहे भागीदारी संस्था कायदा 1932 आणि आपला सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860. एवढं समजलं. आता आपण पुढे बोलूया. हे पुढे चालू जातं नाही. सभासदाची पात्रता झाली आपली पात्रता इथे समाप्त झाली आहे बरोबर. तर हे चॅनल अधिकाधिक पुढे वाढावं बरोबर. याच्याआधी तुम्ही प्रगतिशील राहा आणि ह्याचा व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करत राहा म्हणजे आपल्या चॅनल